नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचनाचा हा एक प्रकार आपण बघणार आहोत. आता स्थूल वाचन हे पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. 8वीत सुद्धा होतं, पण आता 9वीत स्थूल वाचन तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे असतं की तुम्हाला ह्या स्थूल वाचनावर आधारित कोणतीही कृती विचारले जात नाही, तर डायरेक्ट तुम्हाला 6 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. 6 मार्कांचे 3 याचे 2 असे 6 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. तर आपण आज सगळ्यात पहिले बघणार आहोत लेखकांचा परिचय. मधुकर धर्मापुरीकर हे आपले आजच्या पाठाचे लेखक आहेत. त्यांचा जन्म 1954 साली कंधार, नांदेड जिल्हा इथे झाला आणि नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून 2007 साली ते निवृत्त झाले. 1976 पासून व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास त्यांनी सुरुवात केली. जवळपास वयाच्या 20-22व्या वर्षी त्यांनी आपल्या जो छंद होता, तो प्रत्येकानं वेगवेगळा छंद असतो, त्यातला हा एक छंद त्यांनी जोपासला होता. आणि सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा ते व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस पावले त्याच्या अगोदर त्यांनी व्यंगचित्र जमा करण्याचा त्यांचा हा छंद त्यांनी जोपासायला सुरुवात केली. ते कथालेखक, ललित लेखक, व्यंगचित्राचे संग्राहक किंवा अभ्यासक म्हणून आपण त्यांना, आणि हिंदी सिनेगीतसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. उर्दू शायरीचे ते संग्राहकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांना अनेक प्रकारचे छंद आहे, हा एकच नव्हे. मधुकर धर्मापुरीकर यांना मिळालेले पुरस्कार आपण बघूया. अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण साठी महाराष्ट्र सरकारचा 2016 सालचा हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2017 सालचा नादो ताम्हणकर हा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. अप्रूप या त्यांच्या लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. झाली लिहून कथासाठी महाराष्ट्र सरकारचा दिवाकर कृष्ण लघुकथा लेखनाचा पुरस्कार, आणि त्याचप्रमाणे विश्वनाथ नावाच्या त्यांच्या पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. आपण आता हा जो पाठ आहे आपला हास्यचित्रातील मुलं, हा स्थूल वाचनाचा हा जो प्रकार आहे, ह्यामध्ये मी तुम्हाला पहिले हास्यचित्र आणि व्यंगचित्र, कारण आपल्या या पाठामध्ये दोन्हीही प्रकार आलेले आहेत. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे हे काय हे सांगणारच आहे, पण तत्पूर्वी आपल्या देशात किंवा देशाच्या बाहेर असणारे हास्यचित्रकार आणि व्यंगचित्रकार यांचा थोडा परिचय देते. द फडणीस, श्याम जोशी, चारुहास पंडित, बाळ राणे, हरिश्चंद्र लचके, वा केळकर, नागेश आर्डे, विकास सबनीस आणि वसंत सरवटे हे आपल्या देशातील आणि मुख्य म्हणू आपण की आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यचित्रकार आहेत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या पाठामध्ये दोन्ही आहेत, हास्यचित्रकार आणि व्यंगचित्रकार. पण आपल्या पाठामध्ये व्यंगचित्राची जास्ती प्रमाणात भर मधुकर धर्मापुरीकर यांनी घातली आहे, कारण ते स्वतः एक व्यंगचित्रकार होते. शंकर हे यांना आपण भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह असं म्हणू. त्यानंतर आलेले आहेत R.K. लक्ष्मण, त्याच्यानंतर डेव्हिड लँगडन जे अमेरिकन व्यंगचित्रकार होते. रेबर हे हंगेरियन व्यंगचित्रकार होते. नॉर्मन थेलवेल ब्रिटिश व्यंगचित्रकार होते. आणि खालची जी 2 नावं आहेत ती सगळ्यांना सुपरिचित आहे. त्यातलं एक नाव म्हणजे अतिशय प्रसिद्ध बाळासाहेब ठाकरे यांचं, जे उत्कृष्ट काय म्हणतो आपण पॉलिटिशियन होते, त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट व्यंगचित्रकारसुद्धा होते. आणि त्याच्यानंतर त्यांचाच वारसा राज ठाकरे यांनीसुद्धा पुढे चालवला. त्यानंतर N.K. रंगनाथ हे सुद्धा एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तर हे एवढे सगळेजण आहेत. याच्यातले आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढी काही व्यंगचित्र आहेत त्याच्यात डेव्हिड लँगडनचं पण आहे, रेबरचं पण आहे, थेलवेलचं पण आहे. या सगळ्यांची व्यंगचित्र आहेत. त्याचबरोबर चारुहास पंडित यांचं चिंटू नावाचं फार प्रसिद्ध झालेलं हास्यचित्रसुद्धा आपल्याला लेखकांनी या पुस्तकात सांगितलेलं दाखवलेलं आहे. बघा कसं आहे की आता तुम्हाला तरी माहिती नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा चिंटू नावाचं जे चारुहास पंडित यांनी तयार केलेलं हास्यचित्र होतं ते अतिशय प्रसिद्ध होतं. आणि हे चिंटू काय म्हणतात की आठवड्यातून 1 वेळा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध व्हायचं.
तर असे हे अनेक हास्यचित्रकार आणि व्यंगचित्रकार आपल्याला आपल्या देशामध्ये आणि देशाबाहेर मिळतात आणि यांचीच प्रेरणा घेऊन मधुकर धर्मापुरीकर सुद्धा एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार होत. शंकर तसं बघितलं तर शंकर हे एक लॉयर होते, पण घरची परिस्थिती अशी होती, म्हणजे घरचे लोक असं म्हणायचे की काय करतोय व्यंगचित्रकार होऊन, काय पैसे कमवणार आहे, अशा प्रकारे वगैरे. पण ही एक आवड असते, ती आवड शंकर यांनी जपली. ते सुप्रसिद्ध वकील झाले आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारही झाले आणि भारतीय व्यंगचित्रकाराचे पितामह असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ की आपल्या देशामध्ये ह्या कलाकारीला सुरुवात करणारे शंकर हे व्यंगचित्रकार होत. त्यानंतर आर के लक्ष्मणचं नाव तर आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. अनकॉमन मॅन हे आर के लक्ष्मणांचं सुप्रसिद्ध असं त्यांनी काढलेलं की व्यंगचित्र आहे. तर असे हे अनेक व्यंगचित्रकार आपल्याला आपल्या देशामध्ये देशाबाहेर मिळतात. आता पाठ्यपुस्तकात नेमकं काय दिलेलं आहे? आपण पाठ्यपुस्तक तर तुम्ही वाचणारच आहे, प्रश्नच नाही आहे. मी पाठ्यपुस्तकातली प्रत्येक ओळ तुम्हाला समजून सांगणार नाही आहे. या पाठ्यपुस्तकात या पाठात काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगते, कारण या संपूर्ण पाठावर तुम्हाला कृती विचारण्यात जाणार, कोणत्याही एका पॅरेग्राफवर कृती विचारल्या जाणार नाही. आता हास्यचित्र म्हणजे काय बघा, किती सुंदर पेज नंबर 17वर आपल्याला हे चित्र दिलेलं आहे. हे शीद फडणीस यांनी काढलेलं व्यंगचित्र आहे. तर हास्यचित्र म्हणजे काय? तर हास्यचित्र म्हणजे सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, अगदी सफाईदार, कुठेही खाडाखोड नाही किंवा वाजवीच्या रेषा नाही, ते म्हणजे हास्यचित्र. अशी हास्यचित्राची व्याख्या आपल्याला करता येईल. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर ते म्हणजे ते पाहिल्याबरोबर आपल्याला हसू येतं आणि निखळ आनंद मिळतो. जेव्हा जेव्हा आपण हा पाठ वाचतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी त्याच्यात नाविन्य मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर चित्र वाचता यायला पाहिजे. चित्र वाचणं ही सुद्धा कला आहे. ज्याला समजते त्यालाच समजते हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये काय फरक आहे हे कोणाला कळतं, तर ज्याला चित्र व्यवस्थित वाचता येतं. तर ही एक कला आहे. आपण अनेक प्रकारचं वाचन करतो, पण चित्र वाचणं सुद्धा कला आहे. कोणाकोणाला भरपूर उशिरा ट्यूबलाईट जळतो, कोणाकोणाचा पटकन जळत असतो. तर तशा प्रकारे आपल्याला ह्या हास्यचित्र आणि व्यंगचित्राबद्दल फरक कळला पाहिजे. तर आपल्या पेज नंबर 18वर त्यांनी शीद फडणीसांचं एक व्यंगचित्र दिलं आहे की शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात शीद फडणीसांची ही अनेक हास्यचित्र होती आणि ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता. म्हणजे गणिताची जी भीती होती ती मुलांच्या मनामधून निघाली. आता हे जे हास्यचित्र आहेत तर त्यात काय, छोटी मुलगी लहान बाळाला दूध पाजावं तशा प्रकारे छान लहानशा रोपट्याला पाणी घालते आहे. ते किती काळजीने आणि दुधाच्या बाटलीने, म्हणजे अगदी थेंब थेंब पाणी तिला, ते म्हणजे त्याच्यातलं काय आहे की तिला कळतं की एक छोटंसं रोपटं आहे आणि छोट्याशा रोपट्याला अगदी काळजीपूर्वकरित्या पाणी घालायला पाहिजे. छोट्याशा मुलाला ज्याप्रमाणे बाटलीतून दूध दिलं जातं त्याप्रमाणे. तर तिच्या तोंडावर जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते बघा, एक आश्चर्याचा भाव आहे. म्हणजे किती कमी छोट्याशा रेषांमध्ये शीद फडणीसांनी काढलेलं हे एक व्यंगचित्र आहे आणि याच्यातून आपल्याला म्हणजे त्याच्यातून ते भाव कळले पाहिजे, ते भाव वाचता यायला पाहिजे, ते एक्सप्रेशन्स कळले पाहिजे. नुसतं चित्र पाहिलं हां चला चला पुढे, तसं नाही. तर त्या प्रत्येकाचा भाव आपण टिपला पाहिजे, ते म्हणजे हास्यचित्र. आता व्यंगचित्र म्हणजे काय ते आपण बघूया. तर व्यंगचित्र हे रेषेच्या आणि गमतीच्या साह्याने मोठ्या आशयाकडे घेऊन जाणारं एक सशक्त माध्यम आहे, हे खरंच. पण त्यापूर्वी व्यंगचित्र म्हणजे काय ते कसे पाहावे हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी म्हटलं की कविता समजायला वेळ केवळ साक्षरता पुरेशी नसते, तसेच व्यंगचित्र समजायला केवळ विनोद समजणे पुरेसं नसतं, विनोद सुचणं पुरेसं नसतं. ही दृश्यकला आहे याचं भान असायला हवं. म्हणजे व्यंगचित्र आणि हास्यचित्रात काय फरक आहे? तर हास्यचित्रामध्ये केवळ आपल्याला हसायला येतं, आनंद मिळतो, पण व्यंगचित्रामध्ये काहीतरी आपल्याला शिकवण दिल्या जात असते. आपल्याला त्याच्यातून कोणतं तरी लेसन ज्याला म्हणतो ना, पण तो आपल्याला कळता यायला पाहिजे. म्हणजे बिना शब्दांचं, शब्द नसले तरी केवळ व्यंगचित्राच्या सहाय्याने आपल्याला ते व्यंगचित्र वाचता यायला पाहिजे. त्याच्यातून एक प्रकारचा संदेश असतो, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, कोणत्याही परिस्थितीतला असो, तो व्यंग आपल्याला कळला पाहिजे. बघा बाजूला मी चित्र दिलेलं आहे की एक पोलीस त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देतो आहे. त्याच्या गळ्यात दोरखंडसुद्धा घातलेला आणि तेवढ्यात तो ज्याला फाशी मिळणार आहे तो काय विचारतो, नायलॉनची दोरी आहे ना,
कारण नायलॉनची मला नायलॉनची दोरी नाही ना, कारण नायलॉनची मला जबरदस्त ॲलर्जी आहे. म्हणजे आता याच्यातून आपल्याला हसायला पण येतं आणि व्यंग पण कळतो की म्हणजे किती मूर्खपणा. तर हा एक म्हणजे निखळ आनंद, पण त्याचबरोबर आपल्याला एक संदेशसुद्धा मिळतो की कशा प्रकारची व्यक्तीसुद्धा असतात. तर व्यंगचित्र आपण बघितलं त्याचं महत्त्व काय आहे, तर व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण आणि दोष मांडण्याचं प्रभावी अस्त्र आहे. अगदी छोट्याशा याच्यात तो व्यंगचित्रकार त्या व्यक्तीचं गुण दोष हे मांडतो आणि व्यंगचित्र हे त्याचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. सामाजिक प्रश्न असतो, सामाजिक समस्या असो, यांचं मार्मिक चित्रण त्याच्यात होतं. डोळ्यात अंजन घालण्याची ताकद असते. म्हणजे आपण म्हणतो डोळ्यात अंजन घालणं म्हणजे प्रत्यक्ष अंजन घालणं नव्हे, तर त्याचे डोळे उघडणं म्हणजे त्याला कळलं पाहिजे की समाजामध्ये अशीही परिस्थिती आहे, अशाही प्रकारचे अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यावर ह्या व्यंगचित्रकाराने काय सुंदररीत्या व्यंगचित्र काढलं की ज्याच्यातून आपल्याला कळतं समाजाची खरी परिस्थिती काय आहे. म्हणजे डोळे उघडणे, आपल्याला विसंगती दिसते, अतिशयोक्तीसुद्धा दिसते, कल्पकता दिसते. ह्याद्वारे विनोद निर्मिती करून अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य असतं. विचार करायला लावण्याचं सामर्थ्य व्यंगचित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि हेच काम माधव धर्मापुरीकर सरांनी अतिशय उत्तमरित्या आपल्या प्रत्येक व्यंगचित्रातून आणि त्याचबरोबर आपल्या या पाठातून अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आपल्याला देऊन समाजाच्या अनेक समस्या, अनेक प्रश्न, त्याचबरोबर समाजातील अनेक ठिकाणचं दर्शनसुद्धा आपल्याला घडवलेलं आहे. ह्याचबरोबर मी तुम्हाला अजून 2 PPTच्या माध्यमातून व्यंगचित्राविषयी माहिती सांगणार आहे. फक्त माझं म्हणणं काय आहे की हा पाठ तुम्ही वाचा. जोपर्यंत तुम्हाला व्यंगचित्र आणि हास्यचित्र कळणार नाही, वारंवार वाचा. आणि मी फक्त तुम्हाला व्यंगचित्र आणि हास्यचित्र म्हणजे काय हे शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला हे कळेल की पाठ तुम्ही जितकं वाचाल तितकं तुम्हाला या पाठाचं गांभीर्य किंवा या पाठाचं महत्त्व कळेल.